आनंदी राहण्याची काही तत्व आहेत. जो ही तत्वे जाणतो तो कायमस्वरूपी आनंदी होतो. त्यामुळे ज्याला आयुष्यात आनंदी व्हायचे आहे त्याने आनंदासंबंधीची ही तत्वे समजून घेतलीच पाहिजेत. आनंदाबाबतचे पहिले तत्व म्हणजे या जगामध्ये फक्त तुम्हीच तुम्हाला आनंदी करू शकता. इतर कोणीही तुमच्या मनाविरुद्ध तुम्हाला आनंदी करू शकत नाही. तुम्ही तितकेच आनंदी होऊ शकता जितके तुम्ही आनंदी व्हायचे ठरवले असेल. तुमच्या पुढे पंचपक्वानांचे ताट मांडून ठेवले आणि तुमचा चेहरा दुर्मुखलेलाच असेल तर त्या पंचपक्वान्नाच्या ताटाने देखील तुम्हाला आनंद होऊ शकणार नाही. तुम्हाला झोपायला मखमलीचा बिछाना दिला असेल परंतु तुमचे मन बेचैन असेल तर त्या मखमलीच्या बिछाण्यावर देखील तुम्हाला झोप येऊ शकणार नाही. आनंद ही मानसिक बाब आहे. तुम्ही तुमचे मन जेवढे अधिक प्रसन्न ठेवाल तेवढे तुम्ही अधिक आनंदित होऊ शकाल. त्यामुळे या जगामध्ये एकच व्यक्ती अशी आहे जी तुम्हाला आनंदित करू शकते आणि ती म्हणजे तुम्ही स्वतः. त्यामुळे इतर कोणीतरी येईल मला आनंदित करेल अशा भ्रमामध्ये राहू नका. तुम्हीच तुमच्या आनंदाचे शिल्पकार आहात. स्वतःची मनोवृत्ती अधिकाधिक आनंदित आणि प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला अधिकाधिक आनंद प्राप्त होईल. आनंद हा मनात दडलेला असतो. इतरांना आनंदित करूनच आपण खऱ्या अर्थाने आनंदित होऊ शकतो. तुमच्या आजूबाजूला सर्वत्र जर दुःखी लोक असतील, पिचलेले लोक असतील तर तुम्ही एकटे आनंदित होऊ शकणार नाही. आनंद ही एक मनाची अवस्था आहे आणि आनंदी आणि प्रसन्न वातावरणामध्येच तुमचे मन अधिकाधिक आनंदित राहू शकते. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये अधिकाधिक आनंद पेरण्याचा, पसरविण्याचा प्रयत्न करा. गुलाबाचे फूल जेव्हा फुलते तेव्हा ते सर्व सुगंध आपल्याजवळ राखून ठेवत नाही. गुलाबाचे फूल हे आपल्या आजूबाजूला सुगंध वाटत सुटते आणि म्हणूनच त्या गुलाबाच्या आजूबाजूचा आसमंत देखील सुगंधित होऊन जातो. महापुरुष केवळ आपल्याला झालेली जाणीव आपल्यापुरती मर्यादित ठेवत नाहीत. केवळ आपली मुक्ती करून थांबत नाहीत. ते आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही मुक्ती मिळवून देतात, शोषणातून मुक्त करतात आणि म्हणूनच त्यांच्या आजूबाजूचे संपूर्ण वातावरण हे प्रसन्न आणि आनंदमय झालेले असते. त्यामुळे तुम्हाला जर आनंदी व्हायचे असेल तर तुम्ही आनंदी व्हा, इतरांनाही आनंद करा. आनंद ही अशी बाब आहे जी इतरांना वाटल्यामुळे कधीही कमी होत नाही. तुम्ही मेणबत्ती पेटवताना कुणाला पाहिले असेल. एका मेणबत्तीने आपण शेकडो मेणबत्त्या पेटवू शकतो आणि तरीही ज्या मेणबत्तीने या शेकडो मेणबत्त्या पेटविल्या गेल्या असतात त्या मेणबत्तीचे कोणतेही नुकसान होत नाही. तिचा प्रकाश कुठल्याही प्रमाणात कमी होत नाही. उलट आजूबाजूला शेकडो मेणबत्त्या पेटल्यामुळे तिच्या आजूबाजूचे आसमंत प्रकाशांनी उजळून निघते. वस्तूंमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करू नका. वस्तूंमधून तुम्हाला आनंद मिळाला तरीही तो आनंद तात्कालिक असेल, क्षणभंगूर असेल. लहान मूल जेव्हा रडतं तेव्हा त्याची आई त्याला एखादं खेळणं देतं
त्या क्षणापुरतं ते लहान मूल आपलं रडणं विसरून जातं, त्या खेळण्यासोबत खेळायला लागतं. परंतु त्या खेळण्यामधून मिळणारा जो आनंद आहे हा दीर्घकालिक टिकणारा नसतो. तुम्ही लहान मुलांचं बारकाईनं अवलोकन करा. थोड्या वेळानं ती लहान मुलं ही खेळणी टाकून देतात, फेकून देतात आणि अन्य एखाद्या खेळण्यामध्ये रमून जातात. त्या खेळण्यातून मिळालेला आनंद हा त्या लहान बाळासाठी क्षणभंगूर असतो. मोठ्या माणसांची खेळणी म्हणजे काय? कार, चांगले घर, सोफा सेट, नवीन ब्रँडचा टीव्ही, नवीन ब्रँडचा सोफा सेट, नवीन ब्रँडचा फ्रीज, ही सर्व मोठ्या माणसांची खेळणी आहेत. परंतु या भौतिक वस्तूंमधून प्राप्त होणारा आनंद हा दीर्घकालिक असू शकत नाही. या भौतिक वस्तूंमधून मिळणारा आनंद हा क्षणभंगूर असतो. खरा आनंद हा तुमच्या मनाच्या प्रसन्नतेमध्ये दडलेला असतो. खरा आनंद हा निसर्गामध्ये दडलेला असतो. प्रसन्न निसर्गामध्ये जा, फुलांचं अवलोकन करा, पक्ष्यांच्या किलबिलाट कान देऊन ऐका. तुमचे मन निश्चितच प्रसन्न होईल. तुम्हाला मनाची शांतता लाभेल, प्रसन्नता लाभेल आणि आनंद प्राप्त होईल. वस्तूंमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न जे लोक करतात त्यांना कधीही आनंद प्राप्त होऊ शकत नाही. राजमहाल, दासदासी, जमीन जुमला यामध्ये जर खरा आनंद असता तर महावीर जैन, महात्मा गौतम बुद्ध यांनी कधीही त्यांचा राजवाडा सोडला नसता. हे ते लोक आहेत की जे राजवाडा सोडून, महाल सोडून तपस्वी वृत्तीकडे वळले, गरिबीकडे वळले, अपरिग्रहाकडे वळले. आणि आम्ही ते लोक आहोत की जी मनाची शांतता विकून महालाकडे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे जो भौतिक वस्तूंमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करतोय अशा व्यक्तीला कधीही आनंद प्राप्त होऊ शकणार नाही. आनंद ही एक मनाची अवस्था आहे. मनाची प्रसन्नता प्राप्त करून घेऊनच आपण खऱ्या अर्थाने आनंदित होऊ शकतो. आणि मनाची प्रसन्नता प्राप्त करून देण्यासाठी निसर्गाशिवाय कुणीही उत्तम मित्र नाही, हे मानवाने सर्वप्रथम समजून घेतले पाहिजे. ज्याप्रमाणे इतर कुणी तुम्हाला आनंदित करू शकत नाही, त्याचप्रमाणे इतर कुणी तुम्हाला दुःखी देखील करू शकत नाही. व्यवहारामध्ये असं आपल्याला दिसते की एखाद्या व्यक्तीने आपल्यावर टीका केली, आपल्याविषयी अपशब्द उच्चारले, आपल्याला शिवी दिली तर आपल्या आनंदाचा नाश होतो, आपल्याला दुःख होते. परंतु त्या व्यक्तीने आपल्या शरीराचा एखादा अवयव तोडून नेलेला नसतो, कुठलीही भौतिक गोष्ट आपल्यापासून हिरावून देखील नेलेली नसते. केवळ मानसिक पातळीवर आपल्याला हे दुःख झालेले असते. ज्याप्रमाणे आनंद ही एक मानसिक संकल्पना आहे, त्याचप्रमाणे दुःख ही देखील एक मानसिक संकल्पना आहे. त्यामुळे तुमच्या परवानगीशिवाय कुणीही तुम्हाला दुःखी करू शकत नाही. एखाद्या व्यक्तीने तुमच्याविषयी अपशब्द उच्चारले, ते तुमच्या कानावर पडले, तर त्या अपशब्दांनी व्यथित व्हायचे की नाही व्हायचे हे मात्र आपल्याच हाती असते. त्यामुळे या जगामध्ये कुणीही इतर तुम्हाला दुःखी करू शकत नाही. एखाद्या महालामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये झगमगाट असताना, रोषणाई झालेली असताना देखील त्या महालाचा मालक दुःखी असू शकतो. आणि त्याच वेळेस एखाद्या झोपडीमध्ये अंधाराचं साम्राज्य पसरलेलं असताना देखील त्या झोपडीमध्ये राहणारं कुटुंब हे आनंदित असू शकतं. याचं कारण म्हणजे त्यांच्या मनाने आनंद हा मानून घेतलेला असतो. त्यांचा आनंद हा इतर कुणावर अवलंबून नसतो. त्यांनी स्वतः आनंदित राहायचं असं ठरवलं असतं.
एकदा जर तुम्ही असं ठरवलं की मला आनंदी राहायचं आहे, मी माझ्या आनंदासाठी इतर कोणावरही विसंबून राहणार नाही, मी कुणाच्या अपशब्दांनी, बोलण्याने, टीकेने दुःखी देखील होणार नाही, तर या जगामध्ये तुम्हाला कुणीही दुःखी देखील करू शकणार नाही. मित्रहो, आनंद ही एक मानसिक संकल्पना आहे. आनंद हा भौतिक गोष्टींमध्ये दडलेला नसून तो तुमच्या मनामध्ये दडलेला असतो. आजूबाजूच्या लोकांना आनंदित करूनच तुम्ही खऱ्या अर्थाने आनंदित राहू शकता. तुम्ही तितकेच आनंदित राहू शकता जितके तुम्ही स्वतःला आनंदित करता. त्यामुळे आपल्या आनंदासाठी इतरांवर विसंबून राहू नका. आनंद उसनवारीने मागू नका. आनंद मानून घ्या. आनंदी रहा, यशस्वी व्हा. राजेश खवले यांच्या आगामी पुस्तकातून. संपर्क 9850345176.